आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्या घरी जाऊयात का? आमच्या घरी होय? वाड्यावर का? का येऊ नको का? अगं नाही, तसं नाही. तू ये, तू माझ्या संग येणारा यात मला आनंदच आहे बघ. पण तू सावताहून म्हणलीस ना व घरला येते म्हणून विचारतो आहे. तुझं काय काम आहे होय? शरूकडे थोडं काम आहे. तिच्याकडं आणि काय काम आहे? आता आहे आमच्या बहिणींचं काहीतरी. तुम्हाला कारण नाही सांगितलं तर घरी नेणार नाही का तुम्ही? अगं नाही नाही, तू सांग, नाहीतर नको सांगूस. मी तुला माझ्या संग घरला घेऊनच जाणार आहे. कसंही तेवढाच मला तुझ्या संग जास्त वेळ मिळेल ना व. त्याचं काय आहे, तू इकली पॉइंट आहेस ना माझा. काय? इकली पॉइंट. चला. चल चल. डॅड, कळतंय का तुम्हाला? आज थोडक्यात वाचलोय आपण. यापुढे तरी काळजी घ्या. आणि हा, आपल्या प्लॅन बद्दल यापुढे कोणासमोरही बोलू नका. हा सगळंच गळ्याशी आलं असतं आपल्या. थँक गॉड वाचलोय आपण. पण तिला फूस लागायचं कारणच काय? आपण कुणाकडेच या विषयावर काय बोललो नाही, पण तिला कसं कळलं? डॅड, शी इज व्हेरी डेंजरस. मला असं वाटतं की तिने माझं आणि मॉमचं बोलणं ऐकलं असावं. आता यापुढे आपणच अलर्ट राहायला हवं. आता हा का फोन करतोय? साहेब, तू कशाला फोन केल्यास आता? झालं ना आपला व्यवहार? मिळालं ना तुला तुझ्या कामाचे पैसे? आता काय? अहो साहेब, मी काय सांगतो आहे ते ऐकून तरी घ्या. बरं बाबा बोल, मला बाकीची पण काम आहेत. अहो साहेब, आज एक मुलगी आली होती माझ्या मागणं आणि ती तुमची चौकशी करत होती. काय? मुलगी? कोण मुलगी? म्हणाल तर एकदम गोरीपान होती दिसायला आणि बोलायला एकदम तडाखेबाज. ही नक्कीच अक्षरा असणार, पण ही त्याच्याकडे पोचली कशी? ती मुलगी तुझ्यापर्यंत कशी पोचली? अहो साहेब, मी टपरीवर होतो आणि त्या टपरीवाल्याशी तुमच्याबद्दल बोलत होतो, तर ते तिनं ऐकलं बहुतेक. तू त्या डोक्यावर पडलायस का? हा? मी सांगितलं होतं ना तुला की काम झालं की तोंड बंद ठेवायचं, कुठेही काही बोलायचं नाही. तुझी ना चामडी सैल केली पाहिजे. अश्विन,